चौथं वर्ष आणि सातत्याने अभिमानाची स्पर्धा, आपली स्पर्धा, आपुलकीची स्पर्धा, हक्काची स्पर्धा म्हणजे राई प्रीमियर लीग. आणि आपल्या भेटीला लवकर येणारा पहिला चेंडू संकेत पाटील मेगा फायनल. चांगला चेंडू प्रार करण्याचा प्रयत्न होता. विकास पाटील आहे स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईकला हितेन पाटील आहेत. डॉट चेंडू होतं संकेत पाटील यांच्या माध्यमातून. आज चांगला चेंडू, चांगली सुरुवात होताना दिसते वसंत फार्म हाऊस या संघाची. अंतिम सामना बघतोय सर्व प्रेक्षकांचं देखील करूया खूप सारं स्वागत. हा खराब चेंडू आहे, अक्षरशः खराब चेंडू आहे. वाईट सेशनला पंचांमार्फत येतोय. अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळेल माऊली 11 संघाला. पुलटा चेंडू होता मात्र चांगला समाचार घेता आला नाही. चेंडू तो डी झोनमध्ये मिळतील या 2 धावा. पुन्हा एकदा वाईट, अक्षरशः खराब चेंडू हाताळला होता संकेताने. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर असं वाटलं होतं दिशान लाईन त्याला मिळालेलं आहे. मात्र 1 नंबरची गाडी 2 नंबरला, 2 नंबरची गाडी 3 नंबरला. आतापर्यंत 2 वाईट आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि 1+2 देखील धावा आल्यात. 4 धावा फलक झालेल्या आहेत त्या. पुलटा चेंडू, मात्र चुकीला माफी नाहीये. चेंडू जातो राजू पंडित यांच्या भेटीला. हा येतोय ब्रँडेड षटकार. महिना झाला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता मात्र जास्त चेंडू उंच जातोय. चेंडू खाली जय जातोय. चांगला प्रयत्न झेल घेण्याचा. आणि या फटक्यावरती 2 धावा. काय एफर्ट लावला, काय प्रयत्न केला होता. विकासला बाद करण्याचा चांगला प्रयत्न होता मात्र संधी सुटते, झेल सुटतोय. आणि या फटक्यावर 2 धावा. अंतिम सामना दोघांसाठी महत्त्वपूर्ण काय, प्रथम द्वितीय. कोण ट्रॉफी घेणार, कोणाचा मान मिळणार बहुमान, आणि कोण ठरणार गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावर कोण ठरणार. नक्कीच पुढच्या वर्षी नक्कीच आपण थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न करू. जसंच मास्टर संघाला 4 ट्रॉफी असतात ना, तसंच 4 ट्रॉफी इथे ठेवल्या पाहिजे. सुंदर चेंडू, सुंदर त्यांनी खेळून काढलेला चेंडू नाचतो इकडे तिकडे. जागा थोडी खराब तिथे आहे तर देखील एकच धाव मिळेल. मात्र धावा येत आहेत. धाव संख्या 13. मात्र आपण वर्गमित्र चषकाला देखील 4 ट्रॉफ्या तुषार बघितल्या होत्या. तसेच राई प्रीमियर लीग जे पुढच्या वर्षी आयोजक असतील त्याने देखील 4 ट्रॉफ्या ठेवाव्या ही तुम्हाला विनंती करतो, जेणेकरून 4 संघाला ट्रॉफी इथे मिळतील. हा चेंडू अक्षरशः भरपूर खराब आहे. संकेतला जायची घाई आहे. वाईट सेशनला पंचांमार्फत येतोय. अवांतर चेंडू आतापर्यंत संकेत यांच्या माध्यमातून 3 वाईट आलेले आहेत. अनेक षटकार देखील येतोय. धाव संख्या 14. पुन्हा एकदा वाईट येतोय. खराब चेंडू. संकेत यांच्या दिशेने लाईन भरकटतोय. मात्र काय चाललंय, काय घडतं, काय बिघडतं. मग आता पहिला चेंडू इतका सुंदर टाकला, चेतन संकेत टाकला होता. असं वाटलं हा आणखीन चांगला चेंडू टाकेल. मात्र दिशेने लाईन भरकटतोय. धाव संख्या झाली ती 15. सुरेख अप्रतिम चेंडू आणि ते विकेटचा पतंग होतोय. परतावा लागेल हितेन पाटील यांना.
हितेन पाटील जास्त काही या सामन्यात करू शकला नाही, चिन्हावरती बाद होतोय. मात्र तितकी चांगली साथ देखील मिळत नाही आहे विकासला हितेन यांची. मात्र आणखीन एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रमेश पाटील. धावसंख्या 15. सुरेख चेंडू, सुरेख फटका खेळून काढतो, कार्पेट ड्राईव्ह खेळतो. बघायचं चेंडू उचलेपर्यंत किती धावा होतील. थोडीशी मिसफिल्ड, मात्र चेंडूवरती बघता बघता 2 धावा कंप्लेट. धावसंख्या 17. मात्र सतत संपलेलं पहिलं धावसंख्या 17. गडी बाद 1. माऊली 11 वर्षाचा वसंत फार्म हाऊस. सुस्वागतम भगवान पाटील साहेब. सुरेख चेंडू, सुरेख फटका विकासांच्या बॅटमध्ये आलेला. बघायचं किती धावांचा फटका असेल. 22 चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय. बघायचं ते हाना सुरू आहे. मात्र धोका होता रमेशांना. मात्र कॉलबॅक करतोय रमेशचा धोका. डेंजर झोनमध्ये रमेश आले होते, मात्र लक्ष नव्हतं. मात्र लगेच धावा सुटले आणि आता सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचले. आणि राहुल म्हात्रे चांगला गोलंदाज, चांगला बॅटर, चांगला क्षेत्ररक्षक, ऑलराऊंडर खेळाडू राहुल म्हात्रे एक मूर्तिकार आहे, एक चांगला क्रिकेटपटू आहे. सुरेख चेंडू, चांगला दादा चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर उचली जास्त घेतोय. मात्र हीच खासियत राहुलची आहे, ती दाखवतोय, चमत्कार दाखवतोय. नक्कीच रमेश वर्सेस राहुल हा सामना असेल. सुरेख अप्रतिम फटका, मात्र जास्त धावा मिळणार नाही. मिळतील या 2 धावा. आणि नक्कीच सुरेख सुंदर फटका होता. मात्र ओपन मैदानामध्ये हा तुषार हा षटकार असेल. सुरेख चेंडू, लेग ब्रेक चेंडू, फसवा चेंडू होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क तर होत नाही आहे. चेंडू निघून जातो यष्टीरक्षका जयेश यांच्या हातामध्ये. चेंडू येतो डॉट. काय गोलंदाजी राहुल करतो बघा. चेंडू हवेमध्ये बघायचं, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि हा झेल ओळखी का नाही आहे. मात्र सुंदर 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 आणि चांगला प्रयत्न आणि त्याच्यामध्ये झेल बाद. रमेशला परतावं लागेल. विशाल पहिला, दुसरा, तिसरा अटॅकमध्ये आज झेल भेटतोय असं वाटतं. हातातून निवटी उडते काय. वीस धावा फलकावरती. आणि या 20 धावा करत असताना माऊली 11 संघाचे गडी बाद झालेले आहेत ते 2. अजय पाटील आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. मात्र अजयला आता आणि तितकी चांगली साथ भेटली पाहिजे विकासांची. धावा येणं गरजेचं. धावा महत्त्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. जिंकणं महत्त्वाचं. अंतिम सामना आहे आज. जबरदस्त फटका अजय यांच्या बॅटमधून येतोय. सक्सेसफुल, वंडरफुल आणि हा ब्युटिफुल षटकार. मिळतील 6 धावा. धावसंख्या 26.
सुंदर आईचं गाणं आपण डीजे मार्फत ऐकत होतो. जयेश येतोय. आयकॉन खेळाडू आहेत. वसंत फार्म हाऊस या संघातील चेंडू वेगवान चेंडू होता, मात्र हा चेंडू वाईटचा इशारा पंचांमार्फत येतोय. अवांतर चेंडू मिळेल, अवांतर 10 मिळेल माऊली संघाला. काहीसा कान मंत्र देताना अजय पाटील. दोन्ही बॅटर चांगले आहेत. माऊली संघातील अष्टपैलू खेळाडू आहेत आणि स्फोटक खेळाडू आहेत आणि दोघांच्या बॅटमधून आलेला फटका नक्कीच षटकार असतो. मात्र षटकार येणं गरजेचं आहे. तितकीच चांगली दर्जेदार गोलंदाजी जयेशकडे आहे. नक्कीच बॅटचा हलकासा स्पर्श करतो दीपक. चेंडू अडवतात. बघायचं इथे धोका होता अजयांना, मात्र नक्कीच एकदा कंप्लीट. तुषार पाटील एस्ट्रेंच्या मागे आहेत आणि त्यांच्या मागे आहेत दीपक पाटील. आता सामना होणार आहे हा या चेंडूवरती बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन. सुरेख चेंडू लोफोटो चेंडू होता, मात्र हा चेंडू जातो डी झोनमध्ये. मिळतील 2 धावा. नक्कीच विनोद अनंत पाटील आपल्या गावातील समाजसेवक आहेत, दानशूर व्यक्ती आहेत. त्यांच्या माध्यमातून या आपल्या राई प्रीमियर लीगला चांगलं सहकार्य आल्याबद्दल धन्यवाद विनोदजी पाटील. धन्यवाद. अमर साऊंड सर्व्हिस यांच्या वतीने देखील चांगलं सहकार्य आलेलं आहे. लो फुलटा चेंडू. चेंडूचं बघायचं हवेमध्ये चेंडू आहे आणि अप्रतिम अप्रतिम. मात्र चांगला प्रयत्न होता. झेल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठमध्ये झेल सुटतो. समोर बाईक आली होती. महेंद्र देखील समोर आला होता. मात्र हा झेल जर भेटला असता ना तर नक्कीच वसंत फार्म हाऊस संघ या मैदानामध्ये उड्या मारत असला असता, कारण ही मोठी विकेट होती. अजयची बिग विकेट होती. चांगला प्रयत्न. समोर बाईक आलेली होती. लक्ष नव्हतं, मात्र चेंडूपर्यंत लक्षदान चांगलं होतं आणि आज झेल जर झाला असता ना नक्कीच जबरदस्त सामना बघायला मिळाला. आणखीन मजा आली असती. पुन्हा एकदा त्याचा चांगला फटका नाही आहे, मात्र चेंडू खाली. अप्रतिम झेल. सौरभ कालपासून त्यांनी 6 झेल टिपले आणि अप्रतिम झेल टिपले. 6वा झेल त्यांचा असेल आणि कालच्या दिवसापासून लावण्य पाटील देखील चांगले झेल टिपले होते. आली होती अजयला खेळण्याची, पुन्हा संधी आली होती, मात्र ती संधी जबरदस्त झेलच्या रूपाने आलेली आहे आणि सुंदर झेल टिपला. आणखीन एक मोठी विकेट पडली अजय यांची आणि जबरदस्त आयकॉन वर्सेस आयकॉन सामना होता आणि सरस ठरतो तो जयेश. परतावं लागेल अजय यांना, मात्र त्यांची जागा घेण्यासाठी आलेले ते नवीन बॅटर सचिन पाटील. यस, मात्र हा चेंडू का असेल. चेंडू लागतोय, पाय लागतोय कुठलीच कुठल्याही प्रकारची ॲक्शन नाही आहे. इज अंपायर्स. चेंडू बॅटर लागतो का. ओके ओके. धाव संख्या 32. बघा लगेच थोडं आपलं वातावरण थोडं शांत झालं अजयची विकेट पडल्यानंतर. धाव संख्या झालेली ती 32. सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर असं उचली घेतोय. अपेक्षेपेक्षा जास्त चेंडू उचली घेतलोय आणि हा चेंडू येतो डॉट. मात्र शतक चेंडू होता, मात्र चांगला समज. उलटा चेंडू, मात्र चुकीला माफी नाहीये. चेंडू जातो सुरेख अप्रतिम चेंडू आणि ते विकेटचा पतंग.
सुरेख अप्रतिम फटका, मात्र जास्त धावा मिळणार नाही, मिळतील या 2 धावा. चेंडू हवेमध्ये बघायचं, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि हा झेल ओळखी का नाही आहे. मात्र सुंदर 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 आणि धावा येणं गरजेचं, धावा महत्त्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. जिंकणं महत्त्वाचं, अंतिम सामना आहे. आज जबरदस्त फटका आज यांच्या बॅटमधून येतोय, वतीने देखील चांगलं सहकार्य आलेलं आहे. लो फुलटा चेंडू, चेंडूचं बघायचं, हवेमध्ये चेंडू आहे आणि अप्रतिम अप्रतिम, मात्र चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा त्याचा चांगला फटका नाही आहे, मात्र चेंडू खाली, अप्रतिम झेल. यस, मात्र हा चेंडू काय असेल, चेंडू लागतो. अध्यक्ष भगवानजी पाटील, किरण पाटील, नयन पाटील, गुणेश म्हात्रे, दिनेश पाटील आणि सर्व खेळाडूंचं देखील स्वागत करूया. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि सर्वांना पुन्हा एकदा ज्याचा ज्याचा वाढदिवस त्या सर्वांना शुभेच्छा वाढदिवसाच्या. राहुल माची, विकास फटका तितका परमिशन नाही आहे, मात्र चेंडू आडला जातोय. चांगली फिल्डिंग आणि तितका चांगला थ्रो. या फटक्यावरती, या चेंडूवरती फक्त एकच धावा आलेले आहेत. यस, ओके ओके, 2 धावा त्या आज मोदल्या नव्हत्या, सचिनच्या बॅटमधून आलेल्या. ओके बिट्टू, झाले कंप्लीट, किती झाले? 30 ला आउट झालं रे. चेंडू डॉट येतोय. 17 प्लस 9 प्लस 34 ओके, चांगला चेंडू राहुल यांच्या माध्यमातून येतोय. नक्कीच येणारा चेंडू काय असेल. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक भरपूर लांब होत आहे. चांगला प्रयत्न होता आणि थोडे कमी पडले. विशाल राऊत चेंडू उचलेपर्यंत या फटक्यावरती, या चेंडूवरती आलेल्या त्या 2 धावा. धावसंख्या 39, 39, लॉस ऑफ 3 विकेट्स. आपण बघतोय अंतिम सामना मेगा फायनल माऊली 11 वर्सेस वसंत फार्म यांच्यामध्ये होणारा सामना सुरू आहे. मात्र पहिली बॅटिंग माऊली 11 संघाची आहे आणि 4थं शतक मार्गस्थ असताना राहुल माची, संकेत पाटील, राहुल म्हात्रे, जयेश शेजवाल आणि राहुल माची 4था गोलंदाज, 4था ओव्हर सुरू आहे. आणि नक्कीच हा सामना 6 शतकांचा आहे. आणि किती धावेपर्यंत संघ थांबतोय माऊली 11. पुन्हा एकदा सुंदर फटका येतोय. विशाला सुंदर फिल्डिंग, चांगला चेंडू अडवतोय. तितका चांगल्या दर्जाचा फिल्डिंग होतं, चांगला थ्रो देखील होतोय. मात्र गडी बाद नाही आहे. या चेंडूवरती आलेल्या त्या 2 धावा. धावसंख्या 41, 41. बिट्टू ओके, 41. कल्पेश भोईर, 41 धावा झालेल्या आहेत. मात्र अजय जर अजून मैदानात असलं असतं ना तर 41, 61 धावा दिसल्या असतं, मला जास्त दिसल्या असतं धावा. बोल बोल बोल. चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक दीपक जे आहे सोडणार नाही आहे. आणखीन एक गडी बाद होतो. राहुल माथेला आणखीन सफलता भेटते. मात्र इथे थोडे नाखुश सचिन आहेत. कमॉन डीजे. सरासरी 10.25 अशी दिसते. मात्र अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि न्यू बॅटर शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये.
त्याने देखील चांगली मात्र विकेटला चांगली साथ मिळत नाही पहिल्या चेंडूपासून आतापर्यंत. चेंडू उंच हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडू खाली आहे आणि तो कुठली चूक करणार नाही आहे. आणखीन एक गडी बाद माऊली संघातील विकास पाटील परतावा लागेल. पुरस्कार त्यांना मिळाला. मितेश म्हात्रे नाट्य कलाकार यांनी षटकार मारला तर जश पाटील यांच्या मार्फत रोख रक्कम 500 रुपये. माऊली संघातील अष्टपैलू खेळाडू मितेश म्हात्रे सर्वोत्कृष्ट नाट्य कलाकार त्याला पुरस्कार मिळाला. कालच आपली गावदेवची यात्रा संपन्न झाली आणि बिट्टूला 1000 रुपये षटकाराला 300 षटकार मारले तर अजय आडे यांच्या मार्फत आणि जश पाटील यांच्या मार्फत षटकाराला 500 रुपये 2 षटकाराला. आणि चेंडू हवेमध्ये आहे बघा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि तो कुठली चूक करणार नाही आहे. विशाल आहेत आणखी परतावा लागेल. शून्यावरती बाद झाले आहेत ते मितेश म्हात्रे. बिट्टू भोईर एक मास्टरचे खेळाडू आहेत. जय धारावी मास्टर संघाचे 40 प्लेचे खेळाडू आहेत. मात्र टेनिस बॉलमध्ये आणि रबरी बॉलमध्ये थोडा फरक पडतोय. बॅट चेंज होते, बॉल चेंज होतोय. सुरेख अप्रतिम चेंडू निघून जातोय. एकदम वेगवान चेंडू होता. रफ्तार 2 गोलंदाज रफ्तार आहेत, आडे आणि जयेश. आणि नक्कीच आडे थोडा जास्त स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. मात्र रफ्तार राहिलेला आहे तो जयेश शेजवल. प्रत्येक षटकाराला 500 रुपये जय धारावी मास्टर संघाच्या वतीने निवसला. पुन्हा एकदा सेम चेंडू आणि तसंच खेळण्याचा प्रयत्न होता निवसांचा. षटकार मारा 500 रुपये कमवा. जय धारावी मास्टर संघाच्या वतीने 40+ हा संघ आहे आपल्या रायगावातील. या हंगामामध्ये भरपूर ट्रॉफ्या त्याने मारलेल्या आहेत. 11 ट्रॉफ्या मारलेल्या आहेत. आणि नक्कीच जेम्स बॉन्ड संघ या हंगामामध्ये मास्टर संघ 9 ट्रॉफ्या मारलेल्या आहेत. आणि यंग संघ भरपूर ट्रॉफ्या मारले बाबा. यंग संघाचं काय बोलूच नका. 9 मारलेत मास्टरने. काय ऐकतो. सुरेख चेंडू, सुरेख फटका होता. मात्र किती धावांचा फटका असेल. शुभमला स्ट्राईक जितकी मिळेल तितकंच महत्त्वाचं असेल. शुभम देखील मागच्या सामन्यामध्ये षटकार मारला होता. मात्र त्या षटकाराने तो सामना टर्निंग पॉईंट ठरला. मात्र इथे या काही चेंडूवरती षटकार मारावे लागतील. आणि नक्कीच पहिल्या शतकामध्ये 15 धावा आल्या संख्या त्यांच्या आल्या होत्या. पुन्हा 17 धावा आल्या होत्या. मात्र त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी केली होती. काय गोलंदाजी करतो बघा जबरदस्त जयेश फुल फॉर्ममध्ये. 4 मात्र या 4 षटकामध्ये फक्त 24 चेंडूमध्ये फक्त 25 धावा आलेल्या आहेत. 5 गडी बाद आणि 5 गडी बाद झालेत बघा. पुन्हा एकदा राहुल माची. काय गोलंदाजी करतो राहुल माची. जबरदस्त.
कोणताही धाव संख्या 42 42. ठाणेमध्ये 22 चांगला फटका खेळतो निवास दीपक झा. चेंडू उचलेपर्यंत वर्षी स्ट्रायकरला थ्रो करतो. बघा एफर्ट काय बघा. मला मात्र हा जिंकायचा आहे, मला हारायचं ना, मी ते जिंकायला आलो आहे. मात्र स्ट्राईक होते थ्रो करतोय. मला शुभमला बात करायचं आहे, निवासला नाही आहे. धाव संख्या झालेल्या त्या 43. आणखीन मात्र झेल सुटतोय आणि या फटक्यावरती मिळतील नाही यस. मात्र गडी बाद. एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेताना शुभमला परतावा लागेल. शुभम बाद होतोय या सामन्यामधून. धावच्या रूपाने बाद होतोय आणि मोजली जाईल फक्त आणि फक्त एकच धाव. धाव संख्या झाली 44. कमॉन डीजे. तितका तर सुंदर अप्रतिम दीपक झ्यांच्या माध्यमातून सुंदर झेल. आज राहुल माछी आणि राहुल माछी दिसतोय आणि त्याला तितकी तर चांगली साथ सर्व खेळाडू देत आहेत. प्रमोद पाटील यांचा करूया आपण. राकेश पाटील उतरतोय. नंबर 10चा फलंदाज. येणाऱ्या चेंडू काही शिल्लक आहेत, मात्र या येणाऱ्या चेंडूवरती धावांची गरज आहे माऊली संघाला. धाव संख्या लक्ष दिलं तर धाव संख्या झाले 44 धावा झालेल्या आहेत. सुरेख चेंडू. राहुल माछी तितकी चांगली दर्जाची गोलंदाजी, क्लास गोलंदाजी. मात्र 2 सामन्यामध्ये त्याला गोलंदाजी दिली नव्हतं. मात्र 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या सामन्यामध्ये त्याला गोलंदाजी देण्याचं काम कॅप्टन करतोय आणि चांगलं सारस ठरतोय. आपली गुणवत्ता दाखवतोय, आपली क्वालिटी दाखवतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. राकेश पाटीलला जागेवर ठेवण्याचं काम राहुल करतोय. आणि नक्कीच काल ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडला होता विनोदजी म्हात्रे, आपल्या गावातील स्थानिक माजी नगरसेवक, माजी सभापती. वाईटचा इशारा. आज त्यांचा वाढदिवस, त्यांना देखील विनंती करतो आपण मंचावरचं प्लीज. या स्पर्धा कोण हारतं कोण जिंकतं ते परतावं लागेल निवास भोईर यांना. वाईट चेंडू आहे. शेवटचा चेंडू. मात्र कोण उतरतोय मैदानाच्या आतमध्ये? रोशन पाटील, गोडसाई बी मधला खेळाडू. शेवटचा चेंडू असेल राकेश यांच्या माझ्यासाठी राहुल माछी यांचा. लो फुटचा चेंडू होता. बघायचा चेंडूवरती किती धाव असेल. पुन्हा एकदा राहुल मात्रे, थोडीशी मिसफील्ड. मात्र या चेंडूवरती, या फटक्यावरती या 2 धावा आणि 3री धाव घेताना राकेश आणि पहिला संघ या राई प्रीमियर लीगमध्ये अलॉट होणारा संघ म्हणजे मावली संघ. त्यांचे सर्व खेळाडू बाद झाले आणि धाव संख्या झालेली ती एकूणच 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष्य 36 चेंडूमध्ये करायचे आहेत वसंत फार्म या संघाला.
उलटा चेंडू होता मात्र चांगला समाज उलटा चेंडू मात्र चुकीला माफी नाहीये चेंडू जातो सुरेख अप्रतिम चेंडू आणि ते विकेटचा पतंग सुरेख अप्रतिम फटका मात्र जास्त धाव मिळणार नाही मिळतील या 2 धावा चेंडू हवेमध्ये बघायचं क्षेत्रक्षे चेंडू खाली आहे आणि हा झेल ओळखी का नाही आहे मात्र सुंदर 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 आणि धावा येणं गरजेचं धावा महत्त्वाचं असेल दोन्ही संघांसाठी जिंकणं महत्त्वाचं अंतिम सामना आहे आज जबरदस्त फटका आज यांच्या बॅटमधून येतोय वतीने देखील चांगलं सहकार्य आलेलं आहे लो फुलटा चेंडूचं बघायचं हवेमध्ये चेंडू आहे आणि अप्रतिम मात्र चांगला प्रयत्न पुन्हा एकदा तितकाच चांगला फटका नाही आहे मात्र चेंडू खाली अप्रतिम झेल यस मात्र हा चेंडू का असेल चेंडू लागतोय पाय लागतोय कुठलीच तितकाच चांगल्या दर्जाचा फिल्डिंग होतं चांगला थ्रो देखील होतोय मात्र बोल चेंडू हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक दीपक जे आहे सोडणार नाही आहे आणखीन एक गडी बांधतोय राहुल चेंडूपासून आतापर्यंत चेंडू उंच हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडू खाली आहे आणि तो कुठली चूक करणार नाही आहे आणखीन एक गडी आणि चेंडू हवेमध्ये आहे बघा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि तो कुठली चूक करणार नाही धाव संख्या झालेल्या त्या 43 आणखीन मात्र झेल सुटतोय थोडीशी मिसफील्ड मात्र या चेंडूवरती या फटक्यावरती या 2 धावा आणि तिसरी धाव घेताना राकेश आणि पहिला संघ या नाईक सर आणि त्याच्यासाठी जर पाहिलं गेलं तर आशुतोष वेवरे सर यांना आपण बघतायत दोन्ही पंचांना आपण शुभेच्छा देऊयात फायनलच्या मॅचसाठी आणि या ठिकाणी शुभागमन झाले ओपी सिंग आणि त्यांच्या सोबतीला जर पाहिले गेले तर विक्रम सिंग साहेब उपस्थित झाले VIP डेव्हलपरचे प्रोप्रायटर आहेत वेलकम 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 आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम ओपी सिंग साहब वेलकम विक्रम सिंग साहब VIP डेव्हलपरचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं या राई प्रीमियर लीग 2025 पर्व 14च्या माध्यमातून मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत जरूर व्यक्त करतोय ज्येष्ठ नागरिक धनेश्वर यशवंत पाटील आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील मॅचला करूया सुरुवात दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा
राई प्रीमियर लीग RPL चा थरार आपण बघतायत. एकदा प्रत्येकाने राई प्रीमियर लीग साठी टाळ्या वाजवायच्या आहेत. फायनलचा मॅच शेवटची इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. विजयाचं लक्ष असेल 49 धावांचं. 6 चेंडू अगदी जर पाहिलं गेलं तर 6 षटकांमध्ये 49 धावा करायच्या आहेत. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पायावरती बॉल आदळला गेलाय. पंचांचा जरूर इशारा आहे लेगबाईचा, कारण की जर पाहिलं गेलं तर पायावरती बॉल आदळला गेला परंतु पिचिंग थोडीशी जर पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर निघणार होती हेच पंचाने पाहिले गेलं आणि पंचांचा इशारा या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजेच लेगबाईच्या स्वरूपात सुरुवात झाली या डावाची. 1 धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. एका धावेने श्री गणेशा जरूर प्राप्त केला जातोय. फायनलची मॅच आपण बघतायत राई प्रीमियर लीग. कालच्या दिवसापासून सुरुवात झाली या स्पर्धेला आणि आजचा सलगचा दुसरा दिवस. इथे फटका हवेत खेळलाय. मिस्ट्रामिक स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. पॉवर कमी पडली आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय वसंत फार्म या टीमला आणि परतावा लागेल. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ग्रीष्म पाटील या बॅटरला विकेट. आतमध्ये जर पाहिलं गेलं तर रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती धाव कंप्लीट केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. प्रियंका इंटरप्राइजेस विनोदजी म्हात्रे जे माजी नगरसेवक आहेत त्यांचा देखील भरपूर पाठबळ लागल्या स्पर्धेला. स्लोवर 1 बॉल होता. पिक करण्याचा प्रयत्न होता. लेग कटरचा वापर केला. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला बॉल. ही खासियत आहे चेतन पाटीलची आणि तोच चांगला बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लक्ष आहे अर्थातच जर पाहिले गेलं तर 49 धावेंचा आणि 49 धावा तुम्हाला करायच्या असतील तर वेगाने धावा बनवायच्या आहेत. इथे फटका पुन्हा एकदा हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वाह सचिन पाटील टिपला जेल. मैदानाच्या आतमध्ये दुसरा धक्का. आता नो डाऊट अबाउट इट मैदानाच्या दिशेने या टीमचे आयकॉन दाखल होतील. फॉलो थ्रू मध्ये वाह सचिन पाटील टिपला जेल.
त्या टीमचे आयकॉन खेळाडू अर्थात जयेश शेजवाल. जबरदस्त कामगिरी गेल्या मॅचमध्ये आपण पाहिली गेली. अर्जुन आडेच्या विरुद्ध आक्रमण केले जयेशने, पडल्यानंतर बाहेर निघाला. या गोलंदाजानेच रुद्रा या बॅटरला जर पाहिलं गेलं तर जागेवरती खेळवलं होतं चेंडू आणि तोच गोलंदाज आता मात्र या फायनलच्या मॅचमध्ये षटक क्रमांक 2साठी दाखल झाला आहे. इथे जर पाहिलं गेलं तर ऑन साईडला बॉलला वळवले गेले, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल ज्या वेळेला मैदानावरती पडतो ना त्यावेळेला जर पाहिलं गेलं तर जे काही आउटफील्ड आहे थोडीशी खराब आहे आणि त्याच कारणाचा बॉल उडतो. पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर चुकीची फेकी पाहायला मिळते आहेत. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि पाहता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर 2 धावा जरूर कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 6च्या घरामध्ये. सुरुवात थोडीशी संघर्षाची राहिलेली आहे, परंतु यस 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत आणि 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 6 झाले. सुरुवात तर संघर्षाची झालेली आहे, परंतु पाहूयात संघर्ष कितपत हा योग्य राहतोय, कारण की आक्रमक देखील व्हावं लागेल. कारण की धावा तुम्हाला वेगाने जर बनवायचे असतील तर आक्रमक फलंदाज स्ट्राईक एंडवरती जयेश शेजवाल. पहिला बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. यावेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतो, पडल्यानंतर चांगला टर्न झाला आणि त्याच कारणाचं पाहिलं गेलं तर बीट झालेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे, इन्व्हॉल्व नाही आहे. पहिला बॉल डॉटच्या सानिध्यातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटक क्रमांक आपण 2 बाद आहेत आणि 3 चेंडूंचा मैदानाच्या आतमध्ये खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉल तयार. अंदाज वेगळा होता हा, पण प्रतीक पाटील टिंबोलीचा पण हा शॉट पाहिला होता. पहिला रिव्हर्स खेळले, पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर राईट बॅटरच्या पोझिशनमध्ये आले आणि त्यावेळेला जर पाहिले गेले तर एक मोठा फटका ऑफस्टिकच्या बाहेर निघून खेळला होता डीप विकेटला. चांगला बॉल आहे जबरदस्त, परंतु इथे यष्टी रक्षक चुकी करत आहेत. चुकीला माफी नसेल, सिंगल कंप्लीट केलंय. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता बाईकच्या स्वरूपात मिळालेल्या नशिबाच्या 4 धावा. चांगला बॉल आहे चुकीला माफी नसेल, सिंगल कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता यस 4च धावा असतील, लक्षात ठेवा. यस 4च धावा असतील, लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जर पाहिलं तर बॅटची कडा बॉल चला मागे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्यांच्याही माध्यमातून फंबल झालंय. एक धाव काय रोखू शकत नाही आहेत. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 11च्या घरामध्ये. 38 धावेंचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आत शिल्लक असणार आहे. जर मॅच जिंकायची असेल माऊली 11 या टीमला तर 38 धावा रोखायचे आहेत. जर मॅच जिंकायची असेल मैदानाच्या आतमध्ये वसंत फार्म या टीमला तर या धावा ठोकाव्याच लागतील आणि जयेश शेजवालमध्ये ती क्षमता आहे. गेल्या मॅचमध्ये 3 ते 4 षटकार आले, त्यानंतर सिंगल डबल आले आणि जवळपास जर पाहिले गेले तर 40 धावा जयेशच्या बॅटमधून गेल्या मॅचमध्ये आपण पाहिल्यात. चांगला बॉल, पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी करतायत आणि याही वेळेला जर पाहिले गेले तर बॉल निघून जाईल. यस पंचांचा इशारा आला, 22च्या स्वरूपात 2 धावा. यावेळेला तर पाहिले गेलं तर 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 13च्या घरामध्ये घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा जे आमचे दिनगीदाते आहेत त्यांचा देखील उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत.
सर्व खेळाडूंचं आपण करूया RPL राय प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण ट्रॉफी बघतात भावीजी पुणेकर यांच्या माध्यमातून देण्यात आले, जे दमदार उद्योजक आहेत चंद्रपडा गावाचे आणि जनक यांचे जवळचे मित्र देखील आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून जनक यांना आपण नेहमी पाहत आहेत. त्यांच्या सहित जर पाहिलं तर संपूर्ण जर पाहिलं गेलं तर रायगाव आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय आणि त्यांच्या आयोजनामध्ये जर पाहिलं तर एक चांगलं सिस्टमॅटिक आयोजन दिसलं. कालच्या दिवसात देखील जर पाहिलं गेलं तर एक सामना बाकी होता, परंतु आजच्या दिवसात तो सुद्धा सामना खेळवून जर पाहिलं गेलं तर फायनल आणि सेमीफायनलचे 2 मॅचेस आहेत, 6 ओव्हरचे झाले. एक चांगली बाब पाहायला मिळते आणि काही परिसरामध्ये आम्ही जातो त्या वेळेला जर पाहिलं तर प्रीमियर लीगच्या माध्यमातून 1 ओव्हर काही क्षणात टॉस होतो, काही वेळेला 3 बॉल होत आहेत आणि अशा पद्धतीने जर पाहिलं गेलं तर स्पर्धा झाली तर यशस्वी स्पर्धा म्हणून त्याही स्पर्धेकडे पाहिलं जाईल. शॉर्ट बॉल आक्रमण केल्या बॉलवरती जयेशचा बॅटमधून आलाय धूमधडाका RPL षटकार. पद्धतीने जर पाहिलं गेलं तर स्पर्धा झाली तर यशस्वी स्पर्धा म्हणून आणि जय सेजवाल आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये दीपक झा देखील थांबण्याचं नाव घेत नाही आहे. गेल्या बॉलवरती जो काही विक्रम झाला आमच्यापर्यंत लगेच माहिती पोचवली तुषार पाटील आणि या स्पर्धेतील 125वा षटकार होता. 100वा षटकार मला वाटते अजयने मारला आणि अजयच्या विरोधात 125वा षटकार जयेश सेजवालने मारला. यावेळेला गेलं तर पाहिलं गेलं तर अपस्टिकच्या थोडंसं बाहेर राहते, भरपूर बाहेर निघाला आहे. प्रश्नचिन्ह उभा होता. पंचांकडे जर पाहिलं तर विचारपूस केली अजयने की पंच कशा प्रकारचा वाईट आहे, कारण की भरपूर बाहेर निघाला. पंचाने हे पाहिलं गेलं आणि पंचांच्या माध्यमातून इशारा आला वाईट बॉल. 27 धावांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. धावा फटकावरती 49 धावांचा पाठलाग करत असताना धावा फटकावरती 22 लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अजय तयार धीम्या गतीने टाकलेला बॉल पिकअप शॉट बॉलला पाठवले बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक जयेशच्या बॅटमधून राय प्रीमियर लीग षटकार. इथे जर पाहिलं गेलं तर षटकार आला 3 बॉल 3 षटकार जर येतात तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, परंतु ऑफस्टिकच्या आतमध्ये होता. हेच पंचाने पाहिले गेले. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केले. 3 बॉल जर 3 षटकार ठोकतायत जय सेजवाल तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ते म्हणजेच सचिन भाऊ यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज असणार आहे. ओहो यावेळेला जर पाहिलं तर हवेत उडाला बॉल, परंतु जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आहेत बॉलपर्यंत आणि कॅचेस विन द मॅचेस मी तर म्हणेन कॅचेस पकडायला पाहिजे या घडीला, कारण की महत्त्वाची क्षण आहे आणि महत्त्वाच्या क्षणाला जर पाहिलं गेलं तर या कॅचेस होणं गरजेची गोष्ट आहे. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावर लागल्या 30. येणारे 18 बॉल करायचे आहेत. 19वा घेऊया छोटासा डिजेवाला ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मीरा भाईंदरच्या नगरीमध्ये रायगावमध्ये बालयोगी सदर महाराज क्रीडा संकुलवरती चालू असलेली राय प्रीमियर लीग 2025 हा महासंग्राम पाहुण्यानी मी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वाह सचिन पाटीलने टिपला. चांगला बॉल आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून देखील पाहायला मिळते.
पहिला बॉल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दीपक झा बॅटमधून प्रहार केला गेला, परंतु क्षेत्ररक्षकाने कॅच सोडलेली आहे. पण यापूर्वी जो अजयने थ्रो केला होता, कल्पेश भोईरने यापूर्वी एक चांगली कॅच घेतली होती गेल्या मॅचमध्ये मला वाटते, आणि ती एक महत्त्वाची विकेट होती. जो खिलाडू आयकॉन होता त्या आयकॉन खिलाडूची कॅच मित्रमंडळी कल्पेशने घेतली, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी कल्पेश देखील चाचपडला आणि त्याच कारणाचं कॅचेस सोडतोय. हो, आपल्याला जर पाहिलं गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडंसं दूर खेळण्याचा प्रयत्न होता, आणि आपल्याला जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जयेश असे फलंदाज आहेत की नेहमीच त्यांना कमी चेंडू लागतात आणि जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी त्यांची नेहमी ओळख राहते. आणि या राय प्रीमियर लीगमध्ये देखील जर पाहिलं तर आतापर्यंत त्याच्या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजताना दिसतोय. फुलटॉस बॉल, प्रहार केल्या बॉलला, बॉल जाईल थेट सीमा पार. जयेशला फुलटॉस बॉल द्याल तर जयेश तुम्हाला जास्तीत जास्त बॉल मैदानाच्या पलीकडे पाठवणार दिसतील. आणखीन एक जयेशच्या बॅटमधून षटकार. ठीक आहे, पंच 1 मिनिट थांबा. षटकर आला आणि षटकराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते. 49चं टार्गेट होतं. आतापर्यंत 37 धावा या धाफडकावरती लागल्या गेल्यात. 15 चेंडू इथून शिल्लक असतील आणि 12 धावांचं लक्ष. आता मात्र थोड्याच वेळात समजेल की माऊली 11 की दुसऱ्या बाजूला वसंत फार्म या दोन टीमच्या माध्यमातून विजेता संघ पर्व 4च्या माध्यमातून कोण दिसणार आहे. आतापर्यंत वर्चस्व तर वसंत फार्म या टीमचं राहिलं गेलं. दीपक झा असतील, आत्तापर्यंत सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेट खेळले गेले राई गावासाठी, आणि मला वाटतं मॉर्निंग क्रिकेट क्लब या संघासाठी दीपक झा यांना आपण पाहत आहेत. आज चांगली बॅटिंग ते करत आहेत, सिंगल डबलच्या सहाय्याने खेळताना दिसत आहेत, परंतु जयेश शेजवाला ऐकण्याचं नाव घेत नाही आहे. 3 षटकार आतापर्यंत जयेशच्या बॅटमधून येताना दिसले गेले. 4थ्या नंबरवरती जयेश दाखल झाले आणि 4थ्या नंबरवरती आल्यानंतर धुवाधार बॅटिंग. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 60 धावा दीपक झाच्या बॅटमधून आल्यात. हो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर कदाचित 360 मैदान असतं तर हा षटकारच पाहायला मिळाला असता, परंतु 2च धावा या बॉलवरती प्राप्त केल्या जाते. डिक्लेरेशन झोनचं त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं घोषांकी क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते, आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावरती जाऊन पोहोचते. ते म्हणजेच 39च्या घरामध्ये 10 धाव्यांचं समीकरण. नुकताच जर पाहिलं गेलं तर शुभागमन झाले मुख्य मान्यवरांचं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करणार आहोत. ओपी सिंग साहेब आणि त्यांच्या सहित जर पाहिलं गेलं तर विक्रमजीत सिंग यांचं आगमन झालंय. ओहो, यावेळेला खेचून मारलाय, कडक मारलाय जयेशच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आगमन झाले झक्की पटेल साहेब, जे युवा जिल्हा अध्यक्ष मीरा भाईंदर शहर, आणि साजिदजी पटेल साहेब जे सरचिटणीस आहेत महाराष्ट्र प्रदेश. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आपका तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता में.
बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण करूयात या बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल राई गावामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतात RPL राई प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आपल्या प्रत्येकांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. विजयकरिता फक्त आता 4 धावांचं लक्ष आहे. मला वाटते या परिसरामध्ये ज्या ज्या स्पर्धा असतात तुषारजी पाटील भरपूर व्यस्त असतात, कारण की ज्याप्रमाणे मास्टरमध्ये त्यांना जर पाहिलं तर फिक्स केले प्रत्येक स्पर्धेला ते असतात, परंतु ज्या ज्या वेळेला फ्री असतात त्या त्या वेळेला या मैदानावरती ते उपलब्धी दाखवत आहेत आणि त्यांची उपस्थिती फार निर्णायक असते. कारण की एखाद्या समालोचकाला जर पाहिले गेले तर चांगलं समालोचन होण्यासाठी देखील स्कोररची फार महत्त्वाची भूमिका असते आणि साफसूत्र एक नेटकं अक्षर त्यांचं पाहायला मिळते. सर्व काही नेटनेटकं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, त्यांचे देखील आभारी आहोत. इथे चांगला फटका आहे जयच्या बॅटमधून, परंतु जर पाहिलं गेलं तर 2च धाबा अजून देखील थोडंसं थांबावं लागेल 2 धाब्यांसाठी. धाबाचा फटकावरती लागल्या गेल्या 47च्या घरामध्ये. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ते म्हणजे 4थं आणि 47 धावा या फटकावरती जरूर पाहायला मिळते. 2 धाब्यांचं समीकरण जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जनक यांचं आयोजन होतं आणि एक मात्र अशी सक्सेसफुल स्पर्धा पाहायला मिळते जी अगदी 6च्या आतमध्ये संपूर्ण जो काही शेड्यूल होता तो मात्र कंप्लीट झालेला आहे. 2 धावांचं लक्ष असणार आहे. यावेळेला पहिलाच बॉल जर पाहिले गेले तर चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेले आहे. जर तुम्ही शफल झाला तर या स्पर्धेमध्ये शफल वाईट आहे आणि हेच पंच मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना पंचाची भूमिका चांगली राहिली. विशालजी नाईक सर असतील, आशुतोषजी वेवरे सर असतील, विरलजी नायर सर असतील आणि अजितजी म्हात्रे सर असतील. फुलटॉस बॉल आहे, आक्रमण केले आणि या मॅचवरती शिक्कामोर्तब केलाय. राई प्रीमियर लीग 2025चा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ वसंत फार्म संघ टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन जय शेजवाल अँड ऑल टीम. आणि दुसऱ्या बाजूला माऊली 11 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावले, त्यांचं देखील अभिनंदन.